नमस्कार शिक्षक मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आजच्या आपल्या टीईटी उपक्रमांतर्गत मानसशास्त्र विषयाची आणखी एक तासिका आपण घेत आहोत। ज्या तासिकेचं नाव आहे अध्ययन संक्रमण। म्हणजे अध्ययनाचं संक्रमण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे जातं त्याविषयी आपण आजच्या तासिकेत बघणार आहोत। कुठे जाऊ नका, लक्षपूर्वक 15 मिनिटाची तासिका आहे, 15 मिनिटांमध्ये आपण पूर्ण करणार आहोत। नक्कीच तुम्हाला समजेल, अगदी सोप्या भाषेमध्ये आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो, अध्ययन संक्रमण, तर अध्ययन संक्रमण म्हणजे काय ते एक सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया। एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, कौशल्य, सवय किंवा अभिवृत्ती या सर्व गोष्टींचा दुसऱ्या परिस्थितीत होणारा उपयोग म्हणजे अध्ययन संक्रमण होय। अध्ययन संक्रमण म्हणजेच काय, तर एका परिस्थितीमध्ये मिळवलेलं ज्ञान, अनुभव, सवय दुसऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण ती वापरतो, त्याचा उपयोग करतो, तेव्हा त्याला म्हणायचं अध्ययन संक्रमण। एका परिस्थितीमध्ये मिळवलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा वापर करतो आणि आपलं त्या ठिकाणी अध्ययन करतो, अशा गोष्टीला म्हणायचं अध्ययनाचं संक्रमण। जेव्हा एखादी गोष्ट आपण शिकतो व त्याचा प्रभाव नंतर शिकणाऱ्या गोष्टीवर पडतो, तेव्हा अध्ययनाचं संक्रमण होतं। वरचं आपण बघितलं, त्याची व्याख्या बघितली आपण, अध्ययन संक्रमण म्हणजे काय। आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो आणि त्याचा प्रभाव नंतर शिकणाऱ्या गोष्टीवर जेव्हा होतो, त्याचा फायदा होतो किंवा तोटा होतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याला म्हणायचं अध्ययनाचं संक्रमण। म्हणजेच एका परिस्थितीतून जे मिळवलेले ज्ञान आहे, जेव्हा त्याचा वापर आपण दुसऱ्या ठिकाणी शिकण्यासाठी करतो, ज्ञान मिळवण्यासाठी करतो, मग तो रिस्पॉन्स पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, त्या ठिकाणी ते अध्ययनाचं संक्रमण झालेलं असतं। तर अध्ययनाचं संक्रमण म्हणजे काय आणि अध्ययनाचं संक्रमण कसं होतं हे आपण बघितलेलं आहे। पुन्हा एकदा बघूया आपण, एका परिस्थितीमध्ये मिळवलेलं ज्ञान, कौशल्य, सवय किंवा अनुभव किंवा अभिवृत्ती यांचा, या सर्व गोष्टीचा वापर आपण दुसऱ्या परिस्थितीमध्ये करतो, त्या ठिकाणी दुसऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्या ज्ञानाचा उपयोग किंवा त्या अनुभवाचा किंवा अभिवृत्तीचा किंवा सवयीचा उपयोग होतो, तेव्हा त्याला म्हणायचं अध्ययन संक्रमण। मग अध्ययन संक्रमण कसं होतं, आपण एका परिस्थितीमध्ये ज्ञान मिळवतो आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करतो, अशा प्रकारे जेव्हा क्रिया घडते तेव्हा त्याला म्हणायचं अध्ययनाचं संक्रमण। पुढे जाऊया, अध्ययन संक्रमणाचे प्रकार। आता अध्ययन संक्रमणाचे प्रकार, 3 प्रकार आहेत अध्ययन संक्रमणाचं। एक आहे पॉझिटिव्ह, एक आहे निगेटिव्ह, एक आहे शून्य। पहिलं आहे धन संक्रमण, म्हणजे सकारात्मक। धन म्हणजे काय, सकारात्मक, त्याला नाव बघा, धन संक्रमण, सकारात्मक संक्रमण किंवा विधायक। विधायक म्हणजे जे ज्याला योग्य मानलं जातं, तर त्याला इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफर असं म्हटलं जातं। तर धन संक्रमण किंवा सकारात्मक संक्रमण म्हणजे काय बघूया आपण। जेव्हा पहिल्या परिस्थितीतील अध्ययन अनुभव दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययन अनुभवास मदत करतात, विशेष म्हणजे बघा, म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये मिळालेलं ज्ञान, अनुभव, सवय, अभिवृत्ती हे जेव्हा दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा वापर करतो किंवा दुसऱ्या परिस्थितीत ज्ञान मिळवताना आपल्याला पहिल्या परिस्थितीमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग होत असेल, पहिल्या परिस्थितीतील ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी जर मदत करत असेल, तर त्या ज्ञानाला किंवा त्या संक्रमणाला, त्या अध्ययनाच्या संक्रमणाला धन संक्रमण किंवा सकारात्मक संक्रमण किंवा विधायक संक्रमण असं म्हटलं जातं। एका परिस्थितीमध्ये जे काही पण ज्ञान मिळवलं, त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीत ज्ञान प्राप्त करत असताना जर तुम्हाला मदत होत असेल, फायदा होत असेल, तर त्याला म्हणायचं धन संक्रमण। समजलं सर्वांना? चला पुढे जाऊया। आता उदाहरणार्थ बघूया। उदाहरणार्थ सायकल चालवता येते, चला तुम्हाला सायकल चालवायचं शिकले, त्या सायकल चालवण्याचा फायदा जर तुम्हाला मोटरसायकल चालवताना जर होत असेल, तर त्याला म्हणायचं काय, म्हणायचं धन संक्रमण। आणि हे पक्का आहे बघा, सायकल चालवतो म्हणजे सायकल चालवताना आपल्याला त्या ठिकाणी सायकलचा बॅलन्स करता येतो आणि सायकल चालवताना येणाऱ्या माणसाला मोटरसायकल चालवणं सोपं जातं, कारण बॅलन्स त्याचा अगोदर तो शिकलेला असतो। फक्त नवीन आपण काय शिकतो, गेअर टाकणे, ॲक्सिलेटर देणे, या गोष्टी शिकतो, पण बॅलन्स मात्र तुम्हाला करता येत असतो। म्हणजेच सायकल चालवणाऱ्याला मोटरसायकल चालवताना पहिल्या सायकल चालवणाऱ्या ज्ञानाचा उपयोग होतो, याला म्हणायचं धन संक्रमण। त्याच्यानंतर आता त्याच्या उलट ऋण संक्रमण म्हणजेच काय, नकारात्मक संक्रमण किंवा विघातक। विधायकच्या विरुद्ध विघातक, धनाच्या विरुद्ध ऋण, सकारात्मकच्या विरुद्ध नकारात्मक आणि विधायकच्या विरुद्ध विघातक। म्हणजे हे तिन्ही शब्द जे आहेत हे समान आहेत, यांच्याबरोबर हे विरुद्ध शब्द आहेत। मग ऋण संक्रमण किंवा नकारात्मक संक्रमण किंवा विघातक संक्रमण म्हणजेच निगेटिव्ह ट्रान्सफरन, याला काय म्हणायचं, तर जेव्हा पहिल्या परिस्थितीतील मिळवलेल्या अध्ययन अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळवताना तोटा होत असेल, तर त्या ठिकाणी त्याचा काय अडथळा निर्माण करत असेल, तर अशा ज्ञानाला म्हणायचं
ऋण संक्रमण. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ काय म्हणतं या ठिकाणी आपल्याला उदाहरण काय देता येईल, तर उदाहरण बघा या ठिकाणी, डाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तीला उजव्या हाताने काम करताना अडचण येते. म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये मिळालेलं ज्ञान आहे, अनुभव आहे, पण जेव्हा दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा उपयोग करतो तेव्हा ते पहिल्या परिस्थितीत मिळालेल्या ज्ञानाचा अनुभवाचा तुम्हाला अडथळा निर्माण होत असेल तर समजायचं ते ऋण संक्रमण झालं. म्हणजेच उजव्या हाताने एखादं आपण काम करायचं शिकतो, सवय लागते, आपलं फास्ट करतो आपण, पण तेच काम जेव्हा आपण डाव्या हाताने करतो तर त्या ठिकाणी समजा तुम्ही उजव्या हाताने लिहिण्याचा तुमचा सराव झालेला आहे, तुम्ही फास्ट लिहिण्याचा सराव करता, अक्षर अगदी चांगले काढता, पण उजव्या हातानं लिहिण्याचा अनुभव तुम्हाला आला, कसं लिहायचं ते आलं, तुम्हाला समजलं ते अक्षर कसं गिरवायचं आहे, वेलांटी कशी द्यायची, उकार कसा द्यायचा, परंतु जेव्हा तुम्ही तेच कृती डाव्या हाताने करायला लागता त्या ठिकाणी तुम्हाला जमत नाही. म्हणजे पहिल्या परिस्थितीत मिळालेल्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग तुम्हाला दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्ञान मिळवताना अजिबात होत नाही, उलट अडथळा निर्माण होतो. अशा वेळी त्या अनुभवाला, त्या अध्ययन संक्रमणास ऋण अध्ययन संक्रमण किंवा नकारात्मक किंवा निगेटिव्ह ट्रान्सफर असं म्हटलं जातं. चला, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये मिळालेल्या अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्ञान मिळवताना फायदा होतो, मदत होते, त्याला म्हणायचं धन संक्रमण. आणि ऋण संक्रमण म्हणजे पहिल्या परिस्थितीत मिळालेल्या अनुभवाचा, ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला अडथळा जर निर्माण होत असेल त्या अनुभवाचा, तर अशा वेळी ते अध्ययन संक्रमण आहे, ते ऋण अध्ययन संक्रमण होत असतं. तर आपण त्याचं उदाहरण सुद्धा बघितलेलं आहे. आणि तिसरा जे अध्ययन संक्रमणाचा प्रकार आहे शून्य, म्हणजे त्याला झिरो संक्रमण असं म्हटलं जातं, शून्य संक्रमण. त्याचं काय आहे, जेव्हा पहिल्या परिस्थितीतील अध्ययन अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा वापर करतो तेव्हा त्याचा तोटाही होत नाही आणि फायदाही होत नाही. म्हणजे फायदा होत नाही आणि अडथळा सुद्धा निर्माण होत नाही, काहीच होत नाही, तेव्हा त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. समजलं? पहिल्या परिस्थितीत मिळालेल्या अध्ययन अनुभवाचा किंवा कोणते अनुभव असो त्या अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला तोटाही होत नाही, फायदाही होत नाही, काही अडथळा निर्माण होत नाही, अशा वेळी समजायचं ते अध्ययन संक्रमण न्यूट्रन आहे, म्हणजे शून्य आहे, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. उदाहरणार्थ गणित विषयातील अध्ययनाचा इतिहासामध्ये आपल्याला काहीच फायदा होत नाही. म्हणजे इतिहास गणितामध्ये जे काही आपण ज्ञान प्राप्त केलेलं आहे, मग भूमिती असो, बीजगणित असो किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्याचा आपल्याला इतिहास शिकताना काहीच तोटाही होत नाही आणि फायदाही होत नाही, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. किंवा इतिहास शिकताना आपण इतिहास भूगोल शिकतो, नागरिक शास्त्र शिकतो, त्याचा गणित शिकताना आपल्याला काहीच फायदा होत नाही, ना फायदा होतो ना तोटा होतो, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. आता 3 प्रकार आपण बघितले अध्ययन संक्रमणाचे, एक आहे धन, एक आहे ऋण आणि तिसरं शून्य. अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्ती. आता आपण पुढचा जो आपला घटक आहे त्या घटकामध्ये काय बघणार आहोत, अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्ती आपण अभ्यासणार आहोत. शक्तिवादी उपपत्ती पहिली आहे, शक्तिवादी उपपत्ती. ही सर्वात जुनी अध्ययन उपपत्ती असून ही उपपत्ती जॉन लॉक यांनी मांडलेली आहेत. जॉन लॉक यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर त्यांनी मांडली शक्तिवादी उपपत्ती. पॉवर या ठिकाणी स्मरणाच्या जोरावर, बुद्धीच्या म्हणजे आपण नुसतं पाठांतराच्या जोरावर या ठिकाणी पूर्वी भरपूर ज्ञान प्राप्त केलं जायचं, वेदच्या वेद पाठ केले जायचे पाठांतर करून, ती जी शक्ती होती त्याला म्हणतात शक्तिवादी उपपत्ती. बघा त्यांनी कोणी मांडली, जॉन लॉक यांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते मानवी मन हे स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती अशा विविध शक्तींनी बनलेलं आहे, ज्यामध्ये आपले शरीर व्यायामाने बळकट होते तसे कठीण विषयाच्या अभ्यासाने मनाच्या शक्ती विकसित होत असतात, त्याचा उपयोग इतर क्षेत्रात होतो असे ही उपपत्ती सांगते. त्या काळात भाषाशास्त्र, गणित, व्याकरण यांना महत्त्व होते, परंतु विज्ञान विषयाला त्यावेळी अजिबात महत्त्व नव्हते. जास्तीत जास्त या शक्तीमध्ये पाठांतरावर भर होता. कठीण जो काही भाग असायचा तो पाठ केला जायचा, मुखोद्गत केला जायचा आणि अशा प्रकारे त्याच्यातून ज्ञान प्राप्त केलं जायचं. तर या ठिकाणी अशा प्रकारे शक्तिवादी जी उपपत्ती आहे यामध्ये, या शक्तीमध्ये जे काही विविध शक्ती आहे, तर्कशक्ती, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती, या विविध शक्तींनी आपलं मन या ठिकाणी मानवी मन तयार झालेलं आहे आणि कठीण विषयाच्या अभ्यासासाठी ही पद्धती वापरली जायची. या शक्तीमध्ये किंवा ही उपपत्ती वापरून या ठिकाणी जे काही भाषाशास्त्र असतील, भाषाशास्त्र शिकले गेले, त्यानंतर गणित शिकले गेले आणि गणिताच्या काही कल्पना शिकल्या गेल्यात, कारण एकदा नियम तयार झाला की मग त्यानंतर त्या प्रकारे आपण सगळं काही सोडवलं जातं, सूत्रानुसार उदाहरण सोडवले जातात. आणि व्याकरण यांनाच महत्त्व होतं, परंतु तर्कसंगत, तर्कशक्ती म्हणजे विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोनाला अजिबात महत्त्व
नव्हतं. म्हणजे ही जी शक्ती आहे, ही जी उपपत्ती आहे, ही फक्त भाषा, गणित आणि व्याकरण अशा प्रकारच्या विषयाला स्थान देते. या ठिकाणी विज्ञानाला अजिबात स्थान दिलं जात नाही. कारण विज्ञानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. ही गोष्ट कशी घडली, का घडली, याच्या आपल्याला सखोलापर्यंत जावं लागतं. पुढे समान घटक उपपत्ती. पहिली बघितली आपण शक्तिवादी उपपत्ती, आता दुसरी बघत आहोत समान घटक उपपत्ती. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ही अध्ययन संक्रमणाची उपपत्ती मांडलेली आहेत. एडवर्ड थॉर्नडाईक म्हणजे ज्या उपपत्त्या आहेत, प्रयत्न प्रमाण जी पद्धती आहे ती एडवर्ड थॉर्नडाईक यांचीच आहे, ज्यांनी त्या ठिकाणी कशावर प्रयोग केलेला आहे, तर मांजरावर त्या ठिकाणी प्रयोग केलेला होता. तर ती सुद्धा आपण जेव्हा उपपत्त्या बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. यांच्यानुसार दोन परिस्थितीत जेवढंच समान घटक जास्त तेवढे अध्ययन संक्रमण जास्त व प्रभावी होते. म्हणजे यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जर जास्तीत जास्त समान घटक जर असतील तर या ठिकाणी अध्ययन संक्रमण चांगल्या प्रकारे होतं. जर दोन विषयात काही साम्य नसेल तर संक्रमण होत नाही. म्हणजे जर एखादा घटक समजा बघा, मराठीचं व्याकरण आणि हिंदीचं व्याकरण जर आपण बघितलं तर दोन्ही व्याकरणामध्ये बऱ्याचशा प्रमाणात समानता आहे. मग या ठिकाणी जर आपल्याला अशा प्रकारे समानता असेल तर ते शिकताना आपल्याला सोपं जातं. म्हणजे ज्ञानाचं संक्रमण जास्तीत जास्त होतं. म्हणजे शब्दाच्या जाती आपण बघितल्या, मराठीमध्ये शब्दाच्या जाती, हिंदीमध्ये शब्द की भेद. जवळपास जे काही 8 आहेत, 4 विकारी 4 अविकारी, हे जवळपास साम्य आहे. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी साम्य असल्यामुळे त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त करणं सोपं जातं. म्हणून कारण का, मराठी शिकला तर हिंदी शिकताना तुम्हाला सोपं जातं, किंवा हिंदी शिकलात तर मग मराठी त्या ठिकाणी व्याकरण जेव्हा तुम्ही शब्दाच्या जाती मराठीतून शिकलात तर हिंदी शिकताना सोपं जातं. हिंदीतून जर अगोदर शिकलात तर मराठी शिकताना सोपं जातं. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचं बरंचसं साम्य आहे. जर दोन विषयामध्ये साम्य जास्त असेल, घटकामध्ये साम्य जास्त असेल तर अध्ययनाचं संक्रमण जास्तीत जास्त होतं, असं या ठिकाणी ही समान घटक उपपत्ती आपल्याला सांगते. आणि याची जनक कोण आहेत? एडवर्ड थॉर्नडाईक. उदाहरणार्थ मराठी व्याकरण हिंदी व्याकरण यांच्यामध्ये समानता असल्यामुळे संक्रमण प्रभावी होते. आणि जर दोन विषयामध्ये समानता नसेल तर त्या ठिकाणी संक्रमण होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरी आहे सामान्यीकरणाची उपपत्ती. ही उपपत्ती काय सांगते? या उपपत्तीचे जनक आहे चार्ल्स जूड. हे त्या उपपत्तीचे जनक आहेत. त्यांच्या मते एखादा विद्यार्थी एखाद्या अनुभवातून एखादा नियम, सिद्धांत किंवा तत्व शोधून काढतो, म्हणजेच त्याचे सामान्यीकरण करतो, तेव्हा त्याच संक्रमण दुसऱ्या परिस्थितीत सहज होते. केवळ माहिती पाठांतर करण्यापेक्षा नियम समजावून घेणे महत्त्वाचे असते. म्हणजे एखादा घटक चांगला जर विद्यार्थ्याला समजला तर तो विद्यार्थी चांगला समजून घेतो आणि त्याचा एक नियम तयार करतो. उदाहरणार्थ जर आपण बघितलं पायथागोरसचं प्रमेय, या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय तो सिद्धांत तयार झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या काटकोन त्रिकोणाचं जेव्हा आपण क्षेत्रफळ काढत असतो तेव्हा त्या ठिकाणी क्षेत्रफळ काढत असताना किंवा त्याचं जे पायथागोरस प्रमेय आहे हे पहिलं सोडून नंतर त्या ठिकाणी पायथागोरस प्रमेयाचा सिद्धांत तयार झालेला आहे. अशा प्रकारे एखाद्या विषयाचा एखादा घटक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आणि त्याच्यातून एक नियम तयार केला जातो. एखादा विद्यार्थी नियम जर तयार करत असेल म्हणजेच त्या विषयाचं तो सामान्यीकरण करत असेल तर त्या ठिकाणी ते जे अभ्यास आहे, तो जो नियम आहे तो त्या ठिकाणी चिरकाल लक्षात राहतो, तो कधीही विसरत नाही. म्हणून केवळ माहिती म्हणजे पहिली जी आपण शक्तिवादी जी उपपत्ती बघितली त्यामध्ये पाठांतरावर जास्त भर आहे, परंतु या ठिकाणी मात्र त्याच्या उलट आहे. हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेतला जातो आणि मग त्याच्यातून एक नियम तयार केला जातो. म्हणून या ठिकाणी जर असं झालं तर ह्या उपपत्तीला म्हणायचं सामान्यीकरणाची उपपत्ती. म्हणजेच काय, तर माहिती पाठ करण्यापेक्षा समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं ही उपपत्ती आपल्याला सांगते. उदाहरणार्थ गणित विषयातील पायथागोरस सिद्धांत, न्यूटनचा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो नियम या ठिकाणी या जे काही उपपत्ती आहे याला चपखल बसतो. पुढे विभागीय संक्रमण उपपत्ती. ही उपपत्ती काय सांगते बघूया. एका क्षेत्रात प्राप्त केलेलं कौशल्य किंवा शिस्त दुसऱ्या संबंधित क्षेत्रात वापरले जाते त्यास विभागीय संक्रमण असं म्हटलं जातं. तर बघा, एका क्षेत्रात प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्या क्षेत्रात आपल्याला फायदेशीर असतं. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपण बघितलं संक्रमण, अध्ययनाचं संक्रमण, धनसंक्रमण, त्याच प्रकारे या उपपत्ती आहे. एका क्षेत्रात प्राप्त केलेले ज्ञान दुसऱ्या क्षेत्रात जर आपल्याला फायदेशीर होत असेल तर त्या ठिकाणी
ते संक्रमण जे आहे विभागीय संक्रमण होतं. उदाहरणार्थ जर बघितलं आपण शाळेमध्ये असताना 10वी पर्यंत NCC असते आणि NCC मध्ये तुम्ही जे काही ज्ञान प्राप्त करता त्या ठिकाणी जे काही 10वी पर्यंत ते शिकवलं जातं ते NCC मध्ये प्राप्त केलेलं ज्ञान जेव्हा तुम्ही सैनिक भरती मिलिटरीमध्ये जाण्याची तयारी करता तेव्हा जर तुम्ही NCC मध्ये प्रशिक्षण घेतलं असेल तर नक्की तुम्हाला मिलिटरीचं प्रशिक्षण घेताना त्या ठिकाणी खूप फायदा होतो. तर अशा प्रकारे संक्रमणाला या ठिकाणी किंवा ही जी काही उपपत्ती आहे हे जे संक्रमण आहे हे विभागीय संक्रमण उपपत्तीमध्ये मोडतं. आता पुढे बघूया आपण ध्येयवादी उपपत्ती. 5 नंबरची जी उपपत्ती आहे ती ध्येयवादी उपपत्ती. ही उपपत्ती W.C. बँगले यांनी मांडली म्हणून हिला बँगलीची उपपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं. तर ध्येयवादी उपपत्ती कोणी मांडली तर W.C. बॅगले. मग म्हणून याला बॅगलेची उपपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांच्या मते जोपर्यंत एखाद्या मूल्याचं किंवा ध्येयाचं रूपांतर व्यक्तीच्या आदर्शात होत नाही तोपर्यंत संक्रमण होत नाही. म्हणजे जे काही विद्यार्थ्यांमध्ये जे काही मूल्य आपण रुजवतो ते मूल्य आपण रुजवल्यानंतर जेव्हा विद्यार्थी त्याला आपल्या आचरणात आणत नाही तो त्याच्यापासून एक आदर्श व्यक्ती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत अध्ययनाचं संक्रमण झालं असं आपण समजायचं नाही. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने स्वच्छता हे मूल्य अंगीकारलं आणि जर तो शाळेप्रमाणे घरी पण जर स्वच्छता ठेवत असेल तर त्या ठिकाणी समजायचं त्यांनी त्या मूल्याचं त्याचं रूपांतर आदर्शामध्ये करून घेतलेलं आहे. म्हणजे स्वच्छतेचं उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या मुलानं शाळेमध्ये स्वच्छता हे मूल्य समजून घेतलं आणि शाळेमध्ये तो स्वच्छता ठेवायला लागला. फक्त शाळेपुरती त्याने स्वच्छता मर्यादित ठेवली नाही तर त्यांनी घर रस्ता कुठेही गेला तर त्या ठिकाणी तो स्वच्छता मूल्य पाळतो. जर त्याने आपल्या जीवनामध्ये हे मूल्य जर अंगीकारलं असेल तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी ध्येयवादी उपपत्ती घडलेली आहे आणि ते संक्रमण झालेलं आहे. अध्ययनाचं संक्रमण झालं असं समजायला हरकत नाही. म्हणजे तो विद्यार्थी काय करतो मग कुठेही गेला तर त्या ठिकाणी जो काही कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाकणार इकडे तिकडे फेकणार नाही. म्हणजे त्याने स्वच्छता हे तंत्र त्या ठिकाणी जे आहे जे मूल्य आहे ते पूर्णतः अंगीकारलं आहे आणि त्याच्यातून एक आदर्श नागरिक घडलेला आहे. अशा वेळी या ठिकाणी संक्रमण झालेलं आहे. जर तो असं करत नसेल फक्त त्याने स्वच्छता मूल्य अवलंबलं पण तो फक्त वर्गात दाखवण्यापुरती स्वच्छता करतो घरी मात्र त्या ठिकाणी स्वच्छता अजिबात ठेवत नसेल तर त्या ठिकाणी अध्ययनाचं संक्रमण झालं नाही असं आपण समजायचं आहे. आता अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारे घटक. मग या अध्ययन संक्रमण ऋण असेल धन असेल किंवा शून्य असेल यावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत बघूया आपण. पहिला आहे बुद्धिमत्ता. कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन संक्रमण चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे बुद्धिमत्ता ही त्याच्यावर परिणाम करते. अध्ययन संक्रमणावर पहिला परिणाम करणारा घटक आहे बुद्धिमत्ता. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन संक्रमण फास्ट होते जलद होते आणि चांगल्या प्रकारे होते. म्हणून बुद्धिमत्ता हे अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारा पहिला घटक आहे. जर बुद्धिमत्ता तशी नसेल तर त्या ठिकाणी अध्ययन संक्रमण सुद्धा लवकर होत नाही फास्ट होत नाही किंवा योग्य होत नाही. अध्ययन संक्रमण पद्धती. या ठिकाणी अध्ययनाची जी काही पद्धती आहे अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारा घटक दुसरा आहे अध्ययन पद्धती. पाठांतर करण्याऐवजी समजून घेऊन शिकल्यास संक्रमण प्रभावी होते. नुसतं पाठ करून जर पाठ केलं आणि पाठांतरामधला एखादा शब्द जर मिस झाला तर त्या ठिकाणी त्याची गाडी अडते त्याला पुढचं काहीच आठवत नाही. म्हणून त्या ठिकाणी अध्यापन पद्धती जी आहे जर अध्यापन पद्धती आपण घोकमपट्टीपेक्षा समजून घेऊन जर तो शिकवलं त्याला ती सवय लागली पहिले समजून घ्या एखाद्याकडे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आणि मगच तो सोडवायचा. जर अशा प्रकारे असेल तर त्या ठिकाणी पाठांतरापेक्षा समजून घेऊन जर एखादी आपण अध्ययन कृती करता असतो तर ती लक्षात राहते आणि व्यवस्थित होते. मग त्याला म्हणायचं प्रभावी संक्रमण. म्हणजेच काय तर अध्यापन पद्धती सुद्धा या ठिकाणी अध्ययन संक्रमणावर परिणाम करते. तिसरं आहे समानता. दोन विषयात जेवढी समानता असेल तेवढं अध्ययन संक्रमण जास्त होतं आणि जेवढी दोन विषयामध्ये घटकामध्ये आशयामध्ये समानता कमी असेल तेवढं अध्ययन संक्रमण कमी होतं. म्हणून या ठिकाणी अध्ययन जो काही समानता आहे घटकामध्ये ती समानता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. सराव. एखाद्या अध्ययन कौशल्याचा सराव जास्त असेल तर तेवढे संक्रमण जास्त होते असं या ठिकाणी होतं. म्हणून सराव
जितका जास्त सराव तितकं अध्ययन संक्रमण जास्त, म्हणजे सराव हा सुद्धा अध्ययन संक्रमणावर परिणाम करतो. सराव कमी अध्ययन संक्रमण कमी, सराव जास्त अध्ययन संक्रमण जास्त. अशा प्रकारे सराव सुद्धा त्या ठिकाणी काय करतो, अध्ययन संक्रमणावर काय करतो, परिणाम करतो. आणि पाचवं आहे वृत्ती आणि प्रेरणा. शिकण्याची वृत्ती, जर शिकण्याची वृत्तीच नसेल तर अध्ययन संक्रमण कसं होणार. म्हणून शिकण्याची वृत्ती, त्याच्यानंतर दृष्टिकोन, त्याकडे पाहण्याचा विद्यार्थ्याचा दृष्टिकोन. जर मला शिकायचंच नाही म्हणजे त्याची वृत्ती पण नाही आणि त्यामुळे तो अभ्यासाकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघणार नाही, तर अशावेळी वृत्ती आणि दृष्टिकोन सकारात्मक जर असेल तर त्या ठिकाणी ती गोष्ट चांगली घडते, पटकन घडते आणि प्रभावी घडते. अध्ययन संक्रमण होताना सुद्धा त्या ठिकाणी तुमची वृत्ती जर सकारात्मक असेल, दृष्टिकोन सकारात्मक असेल तर त्या ठिकाणी अध्यापन सुद्धा सकारात्मक होतं, चिरका लक्षात राहतं. म्हणून या ठिकाणी अध्ययन संक्रमणावर वृत्ती आणि प्रेरणा हे सुद्धा या ठिकाणी परिणाम करत असतात. तर या ठिकाणी पुढचं आपण बघूया अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक घटक. तर या ठिकाणी अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक घटक कोणते आहेत, पहिलं बघूया आपण. अध्ययन अभ्यासक्रमाची रचना, म्हणजे अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व, म्हणजे अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे, तर पहिलं आहे अभ्यासक्रमाची रचना. एका इयत्तेतील प्राप्त ज्ञान पुढील इयत्तेत उपयोगी पडेल अशी जर अभ्यासक्रमाची रचना असेल तर ती अध्ययन संक्रमण चांगलं होण्यासाठी खूप प्रभावी आहे. म्हणजेच अभ्यासक्रम तयार करताना या ठिकाणी अभ्यासक्रमाची रचनाच अशी असली पाहिजे की पहिलीतून प्राप्त केलेले ज्ञान दुसरीमध्ये उपयोगी आलं पाहिजे, पहिली दुसरीत प्राप्त केलेले ज्ञान तिसरी चौथीमध्ये उपयोगी आलं पाहिजे. अशा प्रकारची अभ्यासक्रमाची रचना एका लागून एक म्हणजे त्या ठिकाणी एकमेकाशी संबंधित असली पाहिजे. त्यानंतर अध्यापन पद्धती, दुसरा जो महत्त्व आहे शैक्षणिक महत्त्व ते अध्यापन पद्धतीला महत्त्व आहे. विविध अध्यापन पद्धती, उदाहरणार्थ दाखले देण्यासाठी अध्ययन संक्रमणाचे ज्ञान असले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी अध्ययन पद्धती अशी वापरायची, एखादा घटक शिकवताना त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे आपली पद्धती असली पाहिजे की कोणतीही गोष्ट पटवून देताना उदाहरण दाखले जास्तीत जास्त दिले गेले पाहिजेत. मग जर अशी पद्धती तुम्ही वापरत असाल, म्हणजे एखादी गोष्ट मी समजून सांगायला की उदाहरण देतो, एखादा दाखला देतो, म्हणजे उदाहरण दाखले देऊन जर तुम्ही शिकवलं तर त्या ठिकाणी ते सुद्धा पटकन समजतं आणि लक्षात राहतं. म्हणून आपली पद्धती जी आहे अध्यापन पद्धती उदाहरण दाखले देण्याची असली पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे अध्यापन करत असताना विषयातील सहसंबंध स्पष्ट करणे, मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन करणे, सामान्यीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे व मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी अध्ययन संक्रमणाचे ज्ञान असले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अध्यापन करत असताना विषयातील म्हणजे विविध विषयातील सहसंबंध आपल्याला स्पष्ट करता आला पाहिजे. इतिहास भूगोल यांचा सहसंबंध स्पष्ट करता आला पाहिजे, गणित भूगोल यांचा सहसंबंध स्पष्ट करता आला पाहिजे. म्हणजे एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी जो काही सहसंबंध आहे तो त्या ठिकाणी आपण स्पष्ट करता आला पाहिजे. त्याच्यानंतर मिळवलेले जे काही ज्ञान आहे विद्यार्थ्याला मिळालेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये एक आदर्श नागरिक होण्यासाठी त्याचा उपयोजन त्याला करता आलं पाहिजे. त्यानंतर मिळालेले मूल्य, जे काही मूल्य नैतिक मूल्य पाठातून, कवितेतून किंवा विविध कृतीमधून आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिले जातात, त्या नैतिक मूल्याचा त्याने त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला अध्ययन संक्रमणाचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून अध्ययन संक्रमणाला शैक्षणिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. मला असं वाटतं या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे अध्ययनाचं संक्रमण हा घटक समजला असेल आशा करतो. आणि पुढे या ठिकाणी थांबतो. पुन्हा आपण मानसशास्त्राच्या तासिकेसाठी विविध प्रकारच्या विषयातून आपण त्याचे जे काही PYQ जे आहेत ते घेणार आहोत, विविध प्रश्न आपण घेणार आहोत आणि स्पष्टीकरणानुसार पुढे जाणार आहोत. आवडला असेल तर नक्की लाईक करा, विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना पाठवा आणि तुम्हाला TETसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही अभ्यास करत आहात त्यामध्ये थोडा भर मी पण टाकत आहे. तर आवडला असेल तर नक्की पुन्हा एकदा सांगतो शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.